दिव्या, काय ग, काय करतेयस? तुझ्या आजोबांना इम्प्रेस करायची सगळी तयारी करते. अच्छा, आणि मग तुझ्या आनंदाचं काय? चंदन, बरा आहेस ना? लग्नाच्या इतक्या दिवसानंतर तू माझ्या आनंदाचा विचार करतोयस. काहीतरीच काय दिव्या, मी आजवर जितकं केलंय ते तुझ्या आनंदासाठीच केलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं केल्यानंतर फायनली तुझ्या पदरात जो आनंद पडेल ना तो खूप मोठा असेल. पण दिव्या, तू एव्हाना तयार व्हायला पाहिजे होतस. का? कुठे जायचंय आज? तू विसरलीस का? कुठे जायचं नाहीये, पण आज घरात मंगळागौरीची पूजा आहे, माहिती आहे ना? सांगितलं होतं मी तुला. चंदन, तू एकही सामान आणलेलं नाहीयेस. रात्री कधीतरी मला एकदा सांगितलंस आणि मोकळा झालास. आता मी हेही लक्षात ठेवू, मी घरातली कामही करू, काय काय करणार आहे मी? अगं दिव्या, पण माझं ऐकून तर घे. मी ते काय मला सांगू नकोस, आज पूजा होणार नाही. अरे असं कसं दिव्या? आज मंगळागौरीची पूजा व्हायलाच हवी. अगं नवीन लग्न झालंय तुमचं. ताई, पण आजच करायला हवी का? हो चंदन, तू दिव्यासाठी नवीन साडी घेऊन ये. तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. अगं ताई, अशी अचानक कुठून आणू मी साडी? अरे अचानक काय त्यात? दुकानात जाऊन विकत घेऊन यायची आहे ना फक्त. अगं दिव्या, साडी मी आणलीच असती, पण तुला सांगितलं होतं ना की आज आजोबा येणार आहेत घरी. आणि ऑलरेडी मागच्या वेळेस तू कशी चिडचिड केलीस त्यांच्यावर. आता जर ते आले तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मी नाही जाऊ शकत. तुझी नेहमी काहीतरी नाटकं असतातच ना चंदन. सण आहे ना आज, तरी तुझी नाटकं आहेतच. दिव्या, तू प्लीज समजून घे. मी साडी घेऊन आलोच असतो, पण अचानक जर आजोबा आले तर काय होईल मला माहित नाही. तुझ्याशी बोलण्यात काही उपयोग नाही. ए हो हो, थांबा, भांडू नका. दिव्या, मी देते तुला साडी. चल बाकीची तयारी करतो तोपर्यंत. हा, कारण आजोबा आले आणि त्यांनी जर हे बघितलं ना तर मग. परत आजोबा? काय झालं बघितलं तर? मी नाही घाबरत कोणाला. एकतर इतकं सगळं सहन करा आणि परत त्यात तू तुझ्या आजोबांची भीती दाखव मला. आता भीती आहे म्हणून दाखवतोय दिव्या, असं काय करते? नाही यार, तुझं ना. तुला कळत नाही का मी काय म्हणतोय? पण दिव्या आजोबा, तुम्ही माफ करा. कोण कोकलताय? कोकलत नाहीये आजोबा, तिचा आवाजच तसा आहे. हो, मग तिला सांग तो तसा आवाज बंद कर, खाली कर म्हणावा आवाज. सांग, चल. दिव्या, अगं रडू नकोस बाळा. नका समजवू तुम्ही मला, नेहमीच झालंय. अरे कसली बायको करून आणलीस रे तू? कसली बायको करून आणलीस? पाया पडते. हा, एक मिनिट. पाया पडते म्हणून नसतं पाया पडायचं, डायरेक्ट पाया पडायचं असतं. काय रे, तू म्हणाला संस्कारी आहे म्हणून. हे कसले संस्कार? अरे आज दिवस काय, हे कपडे काय घातलेत? आज मंगळागौर आहे, त्याची पूजा करायची असते. ती कशी करायची, त्याच्यासाठी काय लागतं, काय माहिती आहे का? अरे काय रीतभात आहे की नाही तुझ्या बायकोला? नाही आजोबा. नाही, हाकलून दे तिला सरळ. नाही आजोबा, ती करेल सगळं, काळजी नका करू. करतीये ती, बघा ना. केव्हा वाजले किती? हे बघ, मागच्या वेळेला मी चिडून निघून गेलो होतो, राग निवळला म्हणून परत आलो. पुन्हा येणार नाही, कळलं? तिला आकलून दे घरात ना. नट मोगरी कुठली. तू थांब ताई, प्लीज तू लक्ष दे. मी त्यांना बघ. आजोबा, आजोबा ऐका ना माझं. अहो थांबवा ना. तुम्हाला कोणी सांगितलंय सगळं करायला? तू मला काय सांगू नकोस, कळलं? त्या अशा मुलींना कसं सांभाळायचं मला बरोबर माहिती आहे. हो, पण ती रडायला लागली ना. दुर्लक्ष कर तिच्याकडे, कळलं? हे अश्रू असतात ना, हे बायकांचं हत्यार असतं. अरे तू जर तिला डोळ्याच्या पापणीसारखं जपलंस तर उद्या तुझ्या डोक्यावर बसेल ते. हो, काय बोलताय तुम्ही हे? अरे त्यांच्याशी असं वागलं ना की त्या असं आपलं ऐकतात आणि सगळं आपल्या मनासारखं करतात. तू काळजी करू नकोस, तुला बरोबर माणूस भेटलाय. तू बघा तर मी कसा तिला लाईनीवर आणतो ते. खरे, तुमच्या रूपात गुरुच भेटलेत मला. मग त्या गुरुला जाब विचारू नकोस. बाप रे, हा तर सरळ सरळ अन्याय झालाय तुमच्यावर.
नाही म्हणजे शत्रू पण 4 घर सोडून वार करतो. पण तुमची ती शिवा, ह्या मुलीने तर स्वतःच्या काकांना फसवलंय, स्वतःच्या काकांवर अन्याय केलाय. हो ना, आणि आम्ही आपले मूग घेऊन गप बसलोय. आई तरी मी तुला सांगत होते ना, कोणी ऐकलं नाहीत माझं. भाऊ तर कधीच ऐकत नाहीत. त्यांना वाटतं शिवा म्हणजे देवच. नाही आता भाऊंना सांग, देवारात बसवा आणि पूजा करा तिची. कीर्ती थांब, पूर्ण ऐकू दे जरा. अहो आणखीन काय सांगायचं आता? आणि मग बोललं की माझंच तोंड दिसतं सगळ्यांना. आता तुम्हीच मला सांगा, हे दोघे भाऊ भाऊ आहेत की नाही? हा, मग आमच्या ह्यांचा अर्धा वाटा असायला हवा की नाही? पण शिवा ऐकते का कुणाचं? बरं आम्हालाच दाबून मारते ती. काय हो, मी बाई कशाला खोटं बोलू, ते पण अशा सणासुदीच्या दिवशी. तुम्ही असं करा ना, तुम्हीच विचारा शिवाला. अहो मी कसं, कळलं, कळतंय मला. तुम्ही तरी कशा बोलणार शिवाशी? शेवटी शिवा तुमची सून आहे ना, तुम्ही नाही बोलू शकत हो, मी समजू शकते. पण कसं आहे ना, माणसात चांगले गुण असतात पण वाईटही गुण आहेतच की. शिवाला वाटतं की ती चांगलीच आहे आणि मग माझं तोंड दिसतं. पण माझं खोटं वाटत असेल तर तुम्हीच विचारा ना तिला. आता बघा, अहो त्या शिवानी सख्या काका काकूला लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. आता मला सांगा, आम्ही काही वाईट चिंतो का तिचं? वाईट चिंतो का? काकू का बोलणार नाही आम्ही? आम्ही बोलणार ना, मी बोलेन. आई आपण बोलू ना, बोलू आपण. चूक आहे त्या शिवाची यात. म्हणजे मी विचार करत होते तसंच आहे. तर शिवा हे चुकीचं वागते, असं स्वतःच्या काकांशी कोण वागतं? तुम्हाला पटतंय ना माझं सगळं बोलणं? तुम्ही देखील तोच विचार करताय ना? पटलं मला. अहो पण तुम्ही कधीच का नाही बोललात ह्या बाबतीत आधी? अहो तुम्हाला काय वाटतं मी काही बोलली नसेल? तुम्हाला सांगते, सगळे प्रयत्न करून झाले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आम्ही बिचारी गरीब माणसं, त्या गुंडगिरी करणाऱ्या लोकांशी आम्ही कसं लढायचं? काकू हो, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि मी समजू शकते तुम्हाला. आई अगं, आपण त्यांना समजून घेऊ ना, म्हणून त्यांनी हे सगळं आपल्याशी शेअर केलंय. मला वाटतंय तू शिवासोबत ना एकदा या बाबतीत बोलायला हवं. आणि आता की नाही फुलं या देवीला वाह. कावेरी, तिला सांग व्हायला. घरची सून आहे ती, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तिला, सवय झाली पाहिजे तिला. अजून काय काय करायला लावतो हा थेरडा. काय म्हणालीस? नाही, काही नाही. पूजा सुरू करू? सुरू काय? लगेच सुरू काय? हा कावेरी उठ, त्या शेजारी नेत्याला बोलाव. कोणत्या गीता, सीता, मिता, रीता, प्रीता सगळ्या. हे हिने कोणाशी संबंध जोडलाच नसेल, जरा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संबंध जोडले ना की घरात वर्दळ होते. निघा लवकर. बोलवते बोला. आजोबा बसा ना. दिव्या, काही मदत करू? हो, तो दिवा लाव ना जरा. मागे हो, करू दे तिला. हो मागे. या 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 बसा. हा आजोबा आल्यात सगळ्या बायका. दिसतायत मला, कळलं? चला सुरू करा.
हा पोचला. सगळ्यांना एकच आशीर्वाद देतो, सुखी राहा. चल सुरू करा. हा. आता या सगळ्यांना हळदी कुंकूला. आधी हळद मग कुंकू. हा जाऊ द्या, तुम्ही कशाला उगाच यामध्ये पडताय ना. नाही म्हणजे तुम्ही एक दिवसासाठी इथे आलात आणि ती शिवा, अहो ती काय करेल ना त्याचा काही नेम नाही हो. मग मला पण बघू दे ती काय करते ते. शिवा जर चुकत असेल तिला जाब हा विचारायलाच हवा. ती नेहमी सांगत असते ना, खरं बोलून नेहमी सत्याची बाजू घ्यावी. मग या वेळेला मीच विचारते तिला. सूप सूप सुपल्या सुपाला घागरी, सूप सूप सुपल्या सुपाला घागरी. हे सूप कोण्या घनागरीच, हे सूप संघर्ष नगरीच. आता लगेच विचारूयात. चल. अगं आत्ता? चल नाही, चल आलो हा आम्ही. आता बघतेच ना हे घर त्यांच्या ताब्यात कसं राहतंय ते. शिवा, बास बास झाली तुझी नाटकं. आत एक बाहेर एक असं वागायला कसं जमतं ग तुला. किती थांब. आई, आज बोलावंच लागणार आहे. तू बोलणार आहेस का मी बोलू. बोलते, मी बोलते. काय झालं. हे बघा, आज शिवाची पहिली मंगळागौर आहे. कार्यक्रम छान सुरू आहे. त्यात मिठाचा खडा पडावा अशी माझी इच्छा नाहीये, पण तरी काही गोष्टी अशा असतात ज्यांचा न्यायनिवाडा तिथल्या तिथे झालेला बरा असतो. मग कोण बरोबर कोण चूक, नेमकं कोण कसं आहे ना ते सगळं समोर येतं. आई काय झालंय. कळेल, सगळं कळेल. काय झालंय तेही कळेल आणि आपण कुठे चुकलो ते सुद्धा कळेल. शिवा, तू कोणावर अन्याय होऊ देत नाहीस हो ना. नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून जातेस, हेही खरंय. काय झालं सीताई, असं का विचारताय. सांगते सांगते, पण आधी तू मला सांग, हे घर कोणाचं आहे. म्हणजे हे घर कोणाच्या नावावर आहे. माझ्या आईच्या नावावर आहे. काय निगरगट्ट मुलगी आहेस ग तू. नाही म्हणजे एवढं सगळं घडतंय, एवढं सगळं माहीत असूनही मला काहीच माहिती नाही असं दाखवायला कसं जमतं ग तुला. हे बघा सीताई, मला खरंच माहित नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. शिवा, खोटं बोलू नकोस तू माझ्याशी. तुझ्या काकूने मला सगळं सांगितलंय.
तुम्ही त्यांच्यावर कसा अन्याय करताय आणि हे घर नक्की कोणाचं आहे सगळं सांगितलं. मी आलं माझ्या लक्षात. हे सगळं काकूने सांगितलंय तर तुम्हाला. हे बघा सीताई, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. माझे काका काकू कसे आहेत ना ते मला चांगलं माहिती आहे, चांगलं ओळखते मी त्यांना. नाही शिवा, तरीही गुंडगिरी करून तू त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढू शकत नाहीस. तू असं वागशील असं मला वाटलं नव्हतं कधी. अगं दुश्मन सुद्धा 4 घरं सोडून वार करतो आणि इथे तर तुझे सख्खे काका काकू आहेत ते. अगं मला हीच अपेक्षा होती हिच्याकडून. नाही, ही जितकी साधी समजते ना स्वतःला तेवढी अजिबात नाहीये. हो महाराणी, जरा 2 मिनिटं थांबा. आशु तू ऐक ना ताई, जरा थोडं पेशन्स. या बघा सीताई, म्या 2 लेकरांची आई आहे, तर माझं म्हणणं थोडंसं ऐकून घ्याल का? अहो तुम्हाला त्या जग्यानं आणि त्याच्या बायकून जे काय सांगितलं का नाही ते समद खोटं आहे. हे घर, हे वास्तू माझ्या कैलासानं उभी केली आहे. शिवाच्या बापानं त्याच्या पैशानं उभं केलेलं घर आहे हे. तो काय सांगतो आणि ती सांगते तुम्हासनी. अहो पण सासूबाई, त्यात शिवाच्या आजाने कमवलेला पैसा पण टाकलाय ना, त्याचं काय? हो ना, मग अधिकार त्यांचा पण आहे. आणि अधिकार नसला किंवा असला तरी सुद्धा गुंडगिरी करून असं कुणाला तरी धमकवायचं हे चूकच आहे ना आजी. हे बघा सीताई, ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत समजवायला नको का? म्हणून काय धमकवायचं, घराबाहेर काढायचं? शिवा, तू उर्मिला आणि लक्ष्मण यांचा घरी मान करतेस ना, ठेवतेस ना मान, मग तसाच मान तुझ्या काका काकूंचाही तू ठेवायला नको का? तिथे तू खोटं वागतेस आणि खरं रूप तुझं हेच आहे. आई जरा ऐकून घे, ती काय म्हणते तिचं बरोबर आहे. आशु तू यामध्ये पडू नकोस. त्या काकूंची अवस्था बघतोयस ना, आणि हे सगळं ना या शिवामुळे घडतंय. तिची जी अवस्था झाली आहे ना ती तिच्या स्वतःमुळे झाली आहे. तीच कारणीभूत आहे त्याला. हे बघ, जगदीश काका आहेत ना शिवाचे, त्यांना मी खूप चांगलं ओळखतो आई. ते ना एक 4 हात लांब ठेवावा असाच तो माणूस आहे. आणि तुला हे जे काही आज जाऊन त्यांनी सांगितलंय, तुझे कान भरवलेत, ते सिंपथी गेन करण्यासाठी आणि इथे येऊन या सगळ्यांना बोलण्यासाठी आहे फक्त, बाकी काही नाही. प्लस शिवाला वाईट ठरवण्यासाठी आहे. त्यामुळे तू फार ते मनाला लावून घेऊ नको. शिवा जे वागते ना त्यांच्याशी ते बरोबरच आहे. सीताई मला सांगा, माझ्या काकूने तुम्हाला काय सांगितलं? आता कायद्याने हे घर शिवाच्या काकांचं. अहो पण ह्या शिवाने गुंडगिरी करून आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. 1-2 वेळा तिच्याकडे शांतपणे विषय काढला. हो पण त्या शिवानी धमकी दिली ना आम्हाला मारायची. अहो जी शिवा आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढू शकते, किती शिवा तुम्हाला तुमच्या घरातून. म्हणजे त्यांनी तुम्हाला मुद्दामून भडकवण्याचं काम केलं, कारण मी त्यांना सडेतोड उत्तर देऊन घराबाहेर काढलं होतं. कारण हे माझ्या पप्पांचं घर आहे, त्यांनी उभा केलेला पैसा आहे हा माझा काका आहे ना, तो दारूत बुडालेला होता, काही कामधंदे करत नव्हता. तेव्हा माझे पप्पा ना त्यांच्या घराचं दर महिन्याचं राशन भरायचं. त्याला काही काम करायचं नव्हतं. तेव्हा हीच माझी काकू आहे ना रडत यायची आमच्या घरात. तेव्हा माझी आई, माझे बाबा सगळे त्याला समजवायचे. आणि आता आमच्यावर अन्याय झालाय असं म्हणत रडत फिरतात. हे बरोबर बोलतीये ती. अगं जगदीश काका फार भयंकर माणूस आहे. तो त्यांना फार त्रास देतो. आणि त्या काकू तुला जे काही बोलल्या ना, त्यांना हेच हवं होतं की तू इथे येशील, या सगळ्यांना बोलशील. अरे पण मुद्दाम का कोणी असं करेल? सणाचा छान मूड झालाय तो खराब करायला, इथे तमाशा करायला, बाकी काही नाही. त्यामुळे तू ना शिवाला काही दोष देऊ नको. मी शिवाला ओळखतो खूप चांगलं. ती असं कधीच कोणाशी वागणार नाही कारण नसताना.
ओके? आणि ती काकू बघ ना, आता कुठे आहे? शी इज गॉन. आता तर आशू हिचीच बाजू घेतोय. कदाचित ती बाई खरंच मला भडकावून स्वतःचा स्वार्थ बघत होती.